सकाळी 7:30 वाजले असतील आणि आम्ही डोंगराकडे लाकड आणण्यासाठी गेलो होतो. पुढं जातोय धुकं काचवरती इतकं पडलं तर की पुढचं काही दिसतच नव्हतं. श्रेयसला म्हटलं टॅवेल घेऊन ते पहिलं पुस. त्यानं पुसलं आणि पुढे गेलो. आता इथून वर डोंगरा इतकं अंतर वर चढून जायचं होतं लाकड आणायसाठी. तिथं गेल्यानंतर हे गोंधळलं, इकडं तिकडे बघायला आलं. वर चढ काढून दमलं होतं. ह्याला काय लाकडं उचलायची ना. मग हे नाही वरनं खाली येसपर्यंत वडीतच घेऊन आले आणि गाडीपर्यंत नेऊन कसं असं तरी त्यांनी टाकले. लाकडं काय गाडीत बसणार नाही म्हटल्यावर मी आपलं लाकडाचं कणकं मारीत बसलो, तुकडं करीत बसलो. मी ज्या लाकडाचं कणकं केलं त्याच्या मोळ्या घालायला आली. म्हणजे मोळ्या आपल्या गाडीजवळ एकदम कसं टाकलं की बरं पडतं. मग काय या मोळ्या घेतल्या डोक्यावर आणि खाली जायचंच होतं तर ही दोघंजणं दिसली. ही दोघं आमच्या अगोदर आली होती गवताच्या मोळ्या खाली उतरायला. म्हणजे आम्ही लाकडं आणतो तिथनंच या गवताच्या मोळ्या आणत होती. मग त्यांच्याशी गप्पा मारले तरी दोघं म्हटले तर जर आम्हाला 2 मोळ्या खाली नेउतरी लाग. मग काय मी म्हटलं आमचं होऊन दे, मग बघू तुमचं न्यायला. तर हिनं मोळी आपली गाडी जाऊन येऊन टाकली होती. मग मी पण घेतलेली मोळी घेतली आणि तिथं जाऊन आदळली. ऊन लई लागत होतं. मोळी आदळली आणि पहिल्यांदा त्या मोळीची रशी सोडाय बघितली, का तर तिथं वर जाऊन आणि लाकडं आणायची होती. ती गाडी बघा, त्या गाडीला कापड नाही का बॅटरी नाही. जाऊया म्हटलं ही गाडी रिपेअर करायला, तो पण लाकडं डोंगरातनं घेऊन यावं. पुन्हा वर आलो तर का नाही ही बापच्या भाव गवताची मोळी डोक्यावर घेत होता. तो म्हणत आवाज निघू लाग. त्याने कॅमेरा बघितला आणि हात करून म्हटला बाय 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 जाऊ द्या. भाऊच्या भाऊ आपलं सुषमाताईला ती गवताची मोळी उचलू लागला. तिने बाळबाळ करत आपली खालचा रस्ता धरला. कारण खाली ती गावात उतरायसाठी आली होती. तिथं सकाळपासून ती गावात उतरत बसली होती. काहीतरी म्हणत होती पण काही नीट ऐकायला नाही. आता या बापच्या भाऊ याला आता मोळी उचलते का नाही कोण असतो. मोळी तर त्यानं उचलली. एवढी मोठी मोळी बघितली. आईला म्हणले आपल्याला, पण त्यानं एवढी मोळी एकट्यानं उचलली आणि तो पण आपला खालच्या रस्त्यानं निघून गेला. तुम्ही बघा या सावाड्यातनं केवढी मोळी दिसते. त्या झाडापेक्षा झाडा एवढी मोळी दिसते. आलो पुन्हा खाली आलो, एक मोठं लाकूड घेतलेलं. ते लाकूड त्या गाडीत टाकले. गाडीत टाकल्यावर दुसरं लाकूड घेतलं, जोरात आदळलं. म्हटलं लवकर भरूया, ऊनले लागते, उन्हाचा तडाखाला लागतोय आणि गाडी पण दुरुस्तीला टाकायची होती. आता इथे लाकूड बसत नव्हतं. पाळी घेतली आणि त्याचं कणकं मारीत बसलो. म्हणजे कसं त्या गाडीमध्ये बसायला पाहिजे नाही लाकडं. गाडी स्टार्टर लागते बघायसाठी चावी लावली पण काय बॅटरीच नव्हती. मग काय केलं, रशी मारायसाठी त्या श्रेयसला बोलून घेतला. त्याला बोलून घेतलं, त्याने ओढली. ते गिअरमध्ये होती, ती गाडीच गेली पुढं. लागलो हसायला तिथं. पुन्हा दुसऱ्यांदा ट्राय करायला गेलो आणि दुसऱ्यांदा मात्र चालू झाली. हे बघा आता निघालो घरचा रस्ता धरला. ही लाकडं बघा पूर्ण रिक्षामध्ये भरल्या. दुरुस्तीला येणार आहे, जरा कलर काम वगैरे आणि काय त्याच्यावरचं टब बीप जरा बसवणार आहे. बॅटरी काढली नाही, रशीवर गाडी चालू केली. घरात आलो या बारक्या पोराने नाही लाकडं भरायला मदत केली. मग सिद्ध्या, शंतनू आणि हर्षद. इथंच आपला लॉग संपतोय. आपलं हे मराठी चॅनल आहे आणि पहिलाच व्हिडिओ आहे. SSV व्लॉग्स हे मराठी यूट्यूब चॅनल पहिल्यांदाच तुमच्यासमोर आलेलं आहे. तर आपल्या या मराठी नवीन चॅनलला सपोर्ट करा, सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.